प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे। कोरटकरला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। कोरटकरला पुन्हा आता जेल की बेल याकडे मात्र राज्याचं लक्ष लागलं आहे। शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी कोरटकर अटकेत आहे। कोरटकरने पळून जाण्यासाठी वापरलेली दोन्ही वाहनं सुद्धा जप्त केली जाणार आहे। तपासाच्या दृष्टीने कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर संदर्भात आज नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। जेल की बेल याकडे मात्र आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। प्रशांत कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेण्यात आलं होतं। छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यात आलंय। मात्र या संदर्भात पोलीस कोठडी आता आणखीन वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। कोरटकरला पुन्हा जेल होणार की बेल मिळणार याकडे राज्याचं लक्ष आहे। तब्बल महिनाभरापेक्षा अधिक काळ प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता। कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूर, चंद्रपूरसह मध्य प्रदेशमध्ये सुद्धा शोध घेत होते। तर प्रशांत कोरटकरच्या कोठडीत नेमकं काय घडलं ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। पोलीस कोठडीत प्रशांत कोरटकरची कसून चौकशी त्या ठिकाणी करण्यात आली। 3 दिवस नेमकं कोठडीत काय घडलं ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यामध्ये प्रशांत कोरटकरची कसून चौकशी करण्यात आली। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची कोरटकरने त्या ठिकाणी कबुली दिली। इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी दिल्याचा हा संपूर्ण प्रकार घडला, त्या संदर्भात कबुली दिलाय। मोबाईलमधील डेटा स्वतःच डिलीट केल्याची सुद्धा कबुली आता प्रशांत कोरटकरने दिली। तेलंगणाहून चेन्नईला जाणार होते प्रशांत कोरटकर यांनी या संदर्भातली माहिती दिलेली। अटक टाळण्यासाठी लोकेशन बदलत होते असं चौकशीमध्ये त्या ठिकाणी कबुली देण्यात आली। पळण्यासाठी आणि लपण्यासाठी 2 मित्रांनी मदत केल्याची सुद्धा कबुली प्रशांत कोरटकरने दिली। फॉरेन्सिक टीमनं प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने सुद्धा घेतले। इंद्रजित सावंतांच्या आवाजाचेही नमुने पोलिसांनी घेतले। कोठडीमध्ये प्रशांत कोरटकरनं छातीत दुखत असल्याचं नाटकही केल्याचं समोर आलं। मात्र कोरटकरच्या छातीत दुखत नाही असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। शेखर, प्रशांत कोरटकरच्या कोठडीत खरं तर 3 दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात। त्याने कबुली सुद्धा दिलेली आहे। या संदर्भात लपण्यासाठी मदत करणाऱ्या 2 मित्रांची सुद्धा त्यांनी कबुली दिली आहे। काय याबाबत सांगशील सविस्तर? आणि आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे। कारण आज महत्वाची सुनावणी असणार आहे, कारण त्याची 3 दिवसांची पोलीस कोठडी आज 28 मार्च रोजी संपत आहे। आज दुपारी त्याला कोल्हापुरातल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खरं तर 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरटकर यानेच इंद्रजित सावंतांना फोन केला होता का या संदर्भातली चौकशी करण्यात आली आणि पहिल्याच दिवशी त्यानं पोलिसांना या संदर्भातली कबुली देखील दिल्याचं माहिती आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। शिवाय फॉरेन्सिक टीम कडून त्याच्या फोनचा ज्या पद्धतीने आवाज होता त्याच पद्धतीचा आवाज आहे का, त्याच्या आवाजाचे सॅम्पल जे ते फॉरेन्सिक टीम कडून गोळा करून घेऊन जाण्यात आलेला आहे। त्याचा रिपोर्ट पुढच्या 3 ते 4 दिवसात येईल। मात्र या सगळ्या दरम्यान कोरटकर याच्याकडून अधिक वेगवेगळी माहिती जी आहे ती देखील पोलीस काढून घेताना पाहायला मिळते। या संपूर्ण प्रसार काळामध्ये तो नागपुरातून खरं तर तेलंगणामध्ये जात असताना कुठं राहिला होता, त्या ठिकाणी कोणी त्याला मदत केली होती, यामध्ये कोणी राजकीय व्यक्ती आहेत का, पोलिसांनी देखील मदत केल्याचा आरोप जो आहे तो काहींनी केला होता आणि त्या अनुषंगाने देखील तपास जो आहे तो पोलीस करताना पाहायला मिळतात। आणि म्हणूनच आज प्रशांत कोरटकर याच्या कोठडी जी आहे ती आज संपत आहे आणि म्हणूनच पोलीस पुढील तपासकामी आता प्रशांत कोरटकरच्या कोठडीमध्ये वाढ व्हावी अशा पद्धतीची मागणी करण्याची शक्यता आहे। आणि त्यानुसारच ज्या दोघांनी प्रशांत कोरटकर याला मदत केली होती अशी माहिती जी आहे ती तपासामध्ये पुढे आलेली आहे, त्या दोघांची वाहनं देखील आता जप्त केली जाणार आहेत। ती दोघांना देखील त्या ठिकाणी पोलीस ताब्यात घेणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि पुढील तपासकामी आता नेमकी आणखीन किती दिवसाची पोलीस कोठडीची वाढ होते का हे देखील पाहणं आज महत्त्वपूर्ण असणार आहे। नक्कीच शेखर, खरं तर आपण पाहिलं की 3 दिवस कोठडीमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात। या दरम्यान छातीत दुखत असल्याचं नाटक सुद्धा प्रशांत कोरटकरने केलं असं पोलिसांनी सांगितलं। काय याबाबतची अधिकची माहिती आहे? कारण छातीत दुखत असल्या संदर्भातल्या बातम्या सुरुवातीला आल्या, मात्र ही बातमी खोटी या पद्धतीची कुठलीही
छातीत दुखत आहे आणि त्याला रुग्णालयात नेलं अशी माहिती नाही. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पोलिसांनी स्वतः पुढारी न्यूजला दिली आणि त्या संदर्भात आपण पुढारी न्यूजनं देखील बातमी दाखवली की अशा पद्धतीची कुठलीही घटना जी आहे ती झालेली नाही आणि पोलीस कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी देखील आपल्याला या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी दिली. त्यामुळं एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे जी 24 तासानंतर प्रत्येक संशयिताची जी आहे ती वैद्यकीय तपासणी केली जाते. हीच तपासणी करण्यासाठी खरं तर त्याला कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामधल्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. तिथून काढण्यात आलं आणि तपासणी झाल्यानंतर पुन्हा त्याला कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आज त्याची कोठडीची मुदत संपते. त्यामुळं आज पुन्हा एकदा त्याला कोल्हापुरातल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दुपारी हजर करण्यात येईल. दुपारी हजर केल्यानंतर पोलीस नेमकं कोणत्या बाजू ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये मांडणार आणि कोणत्या आधारे त्याला अधिक पोलीस नक्कीच. कोठडीची गरज आहे ही माहिती मांडणार हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे. नक्कीच. शेखर, आज काय घडामोडी करतात यावरती लक्ष ठेवून राहा. तुझ्याकडून वेळोवेळी या संदर्भात ताजे अपडेट घेत राहू. तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.